मंडळी, कोणत्याही सरकारमधील मंत्री शेतकरी कर्जमाफीसाठी समितीची स्थापना झाली आहे. समितीचा अहवाल समोर आला की याबाबत निर्णय घेतला जाईल असे वारंवार सांगत असतात. असं असलं तरी देखील कर्जमाफीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार हा प्रश्न नेहमी गुलदस्त्यातच राहतो. अशी सगळी परिस्थिती असतानाच आता मुंबई हायकोर्टमधून शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश दिलेले आहेत. नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला हा दणका दिलेला आहे. खरे तर 2017मध्ये तत्कालीन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ दिला होता. या योजनेमुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. पण शेतकरी कर्जमाफीची योजना राबवताना शासनाला वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींमुळे राज्यातील काही पात्र शेतकरीसुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहिलेत. दरम्यान अकोला जिल्ह्यातही अशा वंचित शेतकऱ्यांची संख्या फारच अधिक होती. जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांना त्यावेळी शेतकरी कर्जमाफीचा लाभ दिला गेला असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. एक शासकीय कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्यात आली होती. पण प्रत्यक्षात मात्र प्रमाणपत्र मिळूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ काही मिळाला नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. सरकारने आमची फसवणूक केली, प्रमाणपत्र देऊनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. यामुळे शेतकरी फारच आक्रमक झाले होते. जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुजुर्ग या गावातील शेतकरी 2017पासून कर्जमाफीची वाट पाहत होते. पण सरकारकडून दरवेळी पोर्टल समस्या, तांत्रिक कारणं पुढे केले जात आणि कर्जमाफी देण्यास टाळाटाळ होत होती. यामुळे अखेर निराश झालेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि आता कोर्टाने राज्य सरकारला हिसका दाखवलेला असून या प्रकरणात मान्य न्यायालयाने राज्य सरकारला 3 महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट देण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 3 महिन्याच्या आत संबंधितांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तर कोर्टाचा अवमान झाला म्हणून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल असा इशारासुद्धा कोर्टाने दिलेला आहे. यामुळे आता या संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले असून 2017मध्ये जे कोणी वंचित शेतकरी असतील त्यांनाही आगामी काळात कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी आशा पुन्हा एकदा पल्लवित झाली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांशी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.